मंडई 15 जूनला आहे सोमवती अमावस्या. आणि ही सोमवती अमावस्या का आहे? कारण ह्या दिवशी आहे सोमवार, ही अधिक महिन्याची अमावस्या असणार आहे. ही सोमवती अमावस्या सुद्धा आहे. याचा अतिशय दुर्मिळ योग आणि शुभ संयोग जुळून आलेला आहे. धार्मिक मान्यतेनुसार असा योग अनेक वर्षांनी एकदाच येतो. त्यामुळे ह्या दिवसाचं महत्त्व सामान्य अमावस्येपेक्षा खूप जास्त मानलं जातं. मग सोमवती अमावस्या नक्की कधी आहे? तिथी काय आहे? कोणते शुभ मुहूर्त असणार आहे? आणि कोणते दुर्मिळ महासंयोग ह्या दिवशी आहेत? चला सविस्तर जाणून घेऊया. 14 जून रविवारी दुपारी 12:19 अमावस्या सुरू होत आहे आणि ही तिथी 15 जून रोजी सोमवारी सकाळी 8:23 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार 15 जून रोजी सोमवारीच अमावस्या आहे आणि ही सोमवारी असल्यामुळे सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. यावेळी ती अधिक महिन्यात आल्याने ह्या तिथीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आणखीनच वाढलेले आहे. आता ह्या दिवसाचं महत्त्व कसं, तर अधिक मास, अमावस्या आणि सोमवार असा हा दुर्मिळ योग तयार झालाय. शिवाय पितृदर्पण, दान, स्नान, जप, शिवपूजा आणि इतर पूजेसाठी सुद्धा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. एवढंच नाही तर विवाहित महिलांनी अखंड सौभाग्यासाठी या दिवशी व्रत आणि शिवपूजा अर्चना करावी असं सांगितलं जातं. शिवाय आपल्या घरात असलेल्या तुळशीची सुद्धा ह्या दिवशी पूजा केली जाते. तुळशीला 108 प्रदक्षिणा केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असं मानलं जातं. या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान आणि दक्षिणा देणं सुद्धा शुभ मानलं जातं. आता ह्या दिवशी नेमकं काय करावं, तर ह्या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेलच. तरीसुद्धा थोडक्यात माहिती जाणून घेऊया. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे. भगवान शिव आणि पार्वती माता यांची पूजा करावी. शक्य असेल तर पिंपळ वृक्षाची प्रदक्षिणा करावी. तुळशीचे पूजन करावे. तुळशीला प्रदक्षिणा घालाव्यात. पितरांच्या स्मरणार्थ तर्पण विधी करावे आणि आपल्या समस्येनुसार दानधर्म करावा. आता ह्या दिवशी सुवर्ण संधी आहे. जसं आधी सांगितल्याप्रमाणे अधिक अमावस्या आणि सोमवती अमावस्याचा हा महासंयोग जुळून आलेला आहे. जीवनात सुख, समृद्धी, सौभाग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी विशेष फलदायी मानलेली ही अमावस्या आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली पूजा, जप आणि दान याचं पुण्य अधिक मिळते. हे अधिक महिन्याचं वैशिष्ट्य आहे. तर मंडळी, सर्वात आधी नीट समजून घ्या. ह्या दिवशी अमावस्या तिथी सुरू होणार आहे रविवारी दुपारी 12:19 आणि ही तिथी समाप्त होणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी 8:23. आता अमावस्या सोमवारी सकाळी 8:23 संपत असल्यामुळे आपल्याला रविवारी दुपारी 12:19 नंतर किंवा सोमवारी सकाळी सूर्योदयापासून ते 8:23 आधी सर्व मुख्य धार्मिक विधी करायचे आहे. तरच ह्या सोमवती अमावस्येचा पूर्ण लाभ आपल्याला मिळू शकतो. आता आपण जाणून घेऊया की ह्या दिवसाचे 3 अतिशय विशेष मुहूर्त कोणते आहेत, ज्या मुहूर्तावर तुम्ही केलेली पूजा थेट देवापर्यंत पोहोचेल. तर सर्वात पहिला महास्नान आणि दानाचा मुहूर्त, जो सोमवारी सकाळी लवकर आहे. सोमवारी पहाटे 5:35 पासून ते 7:15 हा काळ स्नान आणि दानासाठी सर्वोत्तम आहे. याला अमृत मुहूर्त सुद्धा म्हणतात. या काळात पवित्र नदीत किंवा घरातल्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळून स्नान करावे आणि लगेचच दानधर्म करावा. दुसरे, पिंपळाचं पूजन.
किंवा तुळशीचे पूजन मुहूर्तावर करावे. हे आपण सोमवारी करू शकता. सोमवारी सकाळी 7:15 ते सकाळी 8:23 काळात अमावस्या तिथी चालू असेल. त्यामुळे तुळशीला 108 प्रदक्षिणा आपण ह्या वेळेत घालवू शकता. पिंपळाची पूजा करणं सुद्धा ह्या दिवशी विशेष महत्त्वाचं मानलं जातं. ह्या दिवशी सौभाग्यवतीचे काही विधी असेल तर ते ह्या तासात पूर्ण करून घ्यावे असा सल्ला दिला जातोय. कारण 8:23 अमावस्या समाप्त होणार आहे. शिवाय पितृतर्पण आणि श्राद्ध मुहूर्त हे कधी करावे तर हे रविवारी दुपारी करावेत. कारण अमावस्येला पितराचं स्मरण केलं जातं. पितृतर्पणासाठी दुपारची वेळ उत्तम मानली जाते. म्हणून दुपारी 14 जूनला दुपारी 12:20 ते दुपारी 3:30 काळात आपण पितरांच्या नावाने तर्पण, पिंडदान किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करू शकतो. सोमवती अमावस्या किंवा अधिक महिन्याच्या अमावस्येला कोणते मुहूर्त विशेष ठरणार आहे हे आपण बघितलं. पण आता तुमच्या मनात प्रश्न नक्कीच आला असेल की जर सोमवती अमावस्या आहे तर मग पितरांचं श्राद्ध किंवा तर्पण रविवारीच का करायचं? तर याचं कारण असं आहे की आपल्या शास्त्रानुसार देवाची पूजा सकाळी सूर्योदयाच्या वेळी करतात. म्हणून सोमवती अमावस्येचं व्रत आपण सोमवारी सकाळी करणार आहोत. पण पितरांचे कार्य नेहमी दुपारी केलं जातं. रविवारी दुपारी 12:19 अमावस्या सुरू होत आहे. म्हणजेच रविवारची पूर्ण दुपार आपल्याला अमावस्येची असणार आहे आणि सोमवार तर सकाळी 8:23 अमावस्या संपणार आहे. तिथी दुपारी अमावस्या नसते. म्हणूनच पितृदोष दूर करण्यासाठी पितरांचं तर्पण करण्यासाठी 14 जून म्हणजेच रविवारचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. आपण आपल्या भागातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार अधिक महिन्याच्या अमावस्येचं पूजन करू शकता. मग बघा, विसरू नका, पितृकार्य रविवारी दुपारी करायचे आहे आणि शिवपार्वतीचे पूजन, तुळशीचे पूजन हे सोमवारी सकाळी लवकर करायचं आहे. आता रविवारी पितृकार्य का करावे तर याचं शास्त्रीय कारणही आपण समजून घेतले. जसे धर्मशास्त्रानुसार देवकार्य म्हणजे पूजा, व्रत, उपवास हे उदय तिथीनुसार म्हणजे सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असेल त्याच्यावरून ठरवले जातात. म्हणूनच सोमवारी सूर्योदयाला अमावस्या असल्यामुळे सोमवती अमावस्या सोमवारी साजरी केली जाणार आहे. पण पितृकार्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान सूर्योदयाची तिथी न पाहता अपराह्न काळ म्हणजे दुपारची वेळ पाहिली जाते. मग 14 जूनला रविवारी दुपारी अमावस्या असणार आहे. ती 12:19 सुरू होत आहे. म्हणजेच रविवारचा संपूर्ण दिवस अमावस्या तिथीमध्ये येतो. ह्या उलट 15 जून रोजी सोमवती अमावस्या सकाळी 8:23 संपत आहे. म्हणजेच सोमवारची दुपारच्या काळात अमावस्या तिथी नाही. त्यावेळी प्रतिपदा तिथी सुरू होते. आता शास्त्र काय सांगतं? आधी सांगितल्याप्रमाणे पितृकार्य दुपारी केले जाते. ज्या दिवशी दुपारच्या वेळी अमावस्या उपलब्ध असते त्याच दिवशी दुपारच्या वेळेस पितृकार्य करावे असे शास्त्र स्पष्ट सांगते. आता मासकृत्य म्हणजे काय? महिन्याची सांगता आहे. अधिक महिन्याची सांगता. अधिक महिना अमावस्येनंतर संपतोय. रविवारच्या रात्री अमावस्या पूर्ण काळ असणार आहे. त्यामुळे अधिक महिन्याचे जे मुख्य शास्त्र किंवा तर्पण असते ते रविवारी दुपारपासूनच करणे अधिक योग्य ठरते. कारण रात्री पितृलोक अधिक सक्रिय असतो असंच मानलं जातं. तर मंडळी, 2026ची ही अधिक महिन्याची सोमवती अमावस्या ह्या दुर्मिळ योगामध्ये आपल्याला काय करायचे आहे, ह्या तिथीचं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे. तरीही अमावस्या बाबतीत तुमच्या मनात काही समस्या असतील तर त्या कमेंट करून नक्की विचारा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.